गव्हाची कुरडई बनवते. तर इथं 4 किलो गहू घेतलेत मी. तर आता हे गहू स्वच्छ करून घेतलेत. तर आता हे पाण्यात भिजायला घालूया. 1 2 3 पाण्याने धुवून घेऊया. काल गहू भिजू टाकले होते. आज दुसरा दिवस आहे. तर ह्याच्यामधलं पाणी आपण काढून घेऊया आणि दुसरं पाणी टाकूया. दररोज पाणी बदलायचं आणि आता हे झाकून ठेवूया. बघा गहू आपण बघूया आलेत का दळण्यासाठी. तर बघा हा चिक बाहेर निघतंय, म्हणजेच दळायला तयार झालेत गहू आपले चिक बनवण्यासाठी. तर आता हे गहू आपण स्वच्छ 2 3 पाण्याने धुवून घेऊया. बघा हे गहू 3 4 पाण्याने धुवून घेतलेत मी. तर बघा गहू आपले चिक बाहेर निघते, म्हणजे हे गहू आपले चिक घेण्यासाठी आलेत गहू. तर आता हे मी गहू बाहेरून दळून आणणार आहे. बघा एक वेळेस चिक मी काढून घेतला, गाळून घेतलाय. तर आता हा दुसऱ्या वेळेसचा चिक आपण पाणी ओतून धुवून घेऊया, म्हणजे त्याच्यामधला चिक काढून घेऊया. हा चिक आता आपण गाळून घेऊया. बघा इथं चिक मी मोजून घेतलाय. तर अर्धी कळशी चिक भरलाय. तर पाणी पण अर्धी कळशीच ठेवूया, थोडंसं जास्त ठेवते म्हणजेच परत काढून घेऊया. एक तांगा जास्त ठेवते. चिक आणि ह्याचं प्रमाण सेम घेतलंय, पण कमी जास्त पाणी लागू शकतं. तर बघा आता कुरवड्या बनवण्यासाठी एका पातेल्यामध्ये आपण पाणी ठेवूया इकडं. पाण्याला उकळी आली आहे. तर आपण एक्स्ट्रा पाणी ठेवलं होतं कमी जास्तीला, ते काढून घेऊया. मीठ घालूया चवीप्रमाणे. आणि एक उकळी मीठ. बघा चिक आपला हटून तयार झालाय. पाणी पण अगदी बरोबर झालं होतं. एक्स्ट्राचं पाणी आपण काढून घेतलं होतं. तर आता आपण एक वाफ आणून घेऊया. बघा एक वाफ आणून घेतली. आता आणखीन आपण चिक थोडासा हटून घेऊया. तर बघूया चिक आपला शिजलंय का. तर बघा हाताला अजिबात चिटकत नाही, म्हणजे शिजलाय. तर आता आपण याच्या कुरडया बनवून घेऊया. ते एक सोऱ्या घेतलाय, सोऱ्यामध्ये चिक घालून घेऊया. आणखीन एक घालते. राहिलेला पण कुरडया आपण आता बनवून घेऊया.
इथं सगळ्या कुरवड्या आपल्या बनवून तयार झाल्या. तर आता आपण ह्या 2 दिवस उन्हात वाळवून घेऊया. इथं सगळ्या कुरडया आपल्या बनवून तयार झाल्या. ह्या कुरडया मी 2 दिवस उन्हात वाळवून घेतल्या.